श्री स्वामी समर्थ. मी आज इडलीच्या पिठापासून एकदम स्वादिष्ट असा नाश्ता बनवणार आहे. काही काही जण इडलीचं पीठ 2 दिवस राहिलं तर आंबट झाल्यामुळे ते टाकून देतात. तर ते टाकून न देतात त्यापासून एकदम एक वस्तू त्याच्यात ऍड करून आपण छान टेस्टी त्या नाश्ता तयार करू शकतो. व्हाईट ढोकळ्यासारखा. सगळे ते इडलीपेक्षा हा नाश्ता जास्त आवडीने खातील सर्व. म्हणजे आपलं पीठ पण यूज होईल, ते फेकायला पण जाणार नाही. तर चला मग आपण रेसिपीला सुरू करूया. इथं बघा माझं इडलीचं पीठ होतं, ते मी एवढं माझं उरलं होतं 2 वाटी तरी. त्यात मी 1 वाटी रवा टाकून घेतला. 1 वाटीचं थोडं कमी आहे. बारीक रवा हा. रव्यामुळे याला छान जाडी येते. आता इथं मी 1 खलबत्ता घेतला, त्यात हिरवी मिरची, अद्रक आणि लसूण ठेचून घेते. आणि ही आपण तयार केलेली चटणी आपण ह्या मिश्रणात टाकून देऊ, म्हणजे ह्या मिश्रणात छान टेस्ट येते. आपण यात आंबट करण्यासाठी काहीच मिक्स करणार नाही, ना दही नाही लिंबू पावडर. तरी आपला पदार्थ हा एकदम टेस्टी होणार आहे नाश्ता. इथं मी पाणी गरम करायला ठेवलंय भांड्यात. आता इथं मी छान याला तेल लावून घेते पात्राला. हा एक प्रकारचा आपला व्हाईट ढोकळा तयार होईल. तेल लावून घेतलं मी छान. आता आपण या मिश्रणात आपण थोडा सोडा तशीच सोडा घालायची गरज नसते, पण थोडा मी सोडा घालून घेतलाय त्यात, म्हणजे थोडा स्पंजीपणा येतो अजून. आणि तेल घालून घेतले, तेलामुळे आपला ढोकळा घशात अटकत नाही. आता याला छान आपण मिक्स करून घेऊ. आता आपलं जे तयार मिश्रण आहे ते आपण आपल्या तेल लावलेल्या पात्रात काढून घेऊ. बघा माझ्या 2 बॅच होतील त्याच्यात. आता मी वरून ती मस्त लाल चटणी टाकून घेतली, म्हणजे दिसायलाही छान दिसतं आणि चवीला पण लागतं छान. आता इथं आपलं पाणी तापलंय, त्यात मी आता हे आपलं पात्र ठेवून घेते. झाकण लावून घेऊ. याला थोडं 10-15 मिनिटं होऊ द्यायचं, म्हणजे ते आतपर्यंत छान शिजतं, चिपकत नाही. 15 मिनिटं झाली. आता आपण चेक करून घेऊ. बघा किती छान आपला नाश्ता तयार झालाय. आता याला आपण थंड होऊ देऊ. आता बाहेर काढून घेतलंय मी. आता याला आपण छान कापून घेऊ. आपल्या ज्या आवडीच्या शेपमध्ये आपण कापून घ्यायचं, याला जसं वाटेल तसं. आधी याच्या कडा मोकळा करून घ्यायच्या, म्हणजे तो इझिली निघतो. आता असं आपण छान स्क्वेअरमध्ये कापून घेतलंय त्याला. आता इथं मी फोडणीसाठी तेल घेते. आता छान आपण त्यात मोरी थोडी बरी टाकायची, म्हणजे टेस्ट छान लागते. तुम्ही यात लसूण टाकू शकतात कापलेला, तीळ टाकू शकतात. मी तर फक्त मोरी, जिरा आणि कढीपत्ता यूज केलाय आणि हिरव्या मिरच्या टाकल्यात. आता जिरं टाकून घेतलं. आता आपण हिरवी मिरची टाकून घेऊ आणि हे फोडणी आपण आपल्या नाश्त्यावर टाकून घेऊ. आपला नाश्ता छान फुलला पण आहे. मी आधी हे मिश्रण फेकून द्यायची, कारण खूप आंबटून जायचं, पण एकदा मी हे ट्राय केलं, मग ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली. बघा किती स्पंजी ढोकळा झालाय आपला आणि चिपकत पण नाही. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. श्री स्वामी समर्थ.